शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या YouTube चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय कलिंगड आणि खरबूज पिकात सेटिंग झाल्यानंतर फळाचं वजन वाढवण्यासाठी आणि पानं टिकवण्यासाठी आपण कोणत्या फवारण्या आणि कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बहुतांश शेतकऱ्यांना कलिंगडमध्ये सेटिंगच मिळत नाही, खरबूजमध्ये सेटिंग मिळत नाही. तर सेटिंग तुम्ही बघताय, ज्या शेतकऱ्याने गेल्या 2-3 वर्षापासून डॉक्टर किसानचे वेळापत्रक घेऊन कलिंगडमध्ये 9-9, 10-10 किलोचं वजन मिळवलं, द्राक्षामध्ये चांगलं काम केलं, त्या शेतकऱ्याचं मी नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सागर शंकर नेवगे, राहणार विंचूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 76 20 22 61 37. दादा, गेल्या वर्षी कलिंगडचा प्लॉट होता इथंच, आता जो खरबूजचा आहे त्या बाजूला आपला कलिंगडचा प्लॉट आहे. गेल्या वर्षी कलिंगडच्या प्लॉट मध्ये काय अनुभव आला? गेल्या वर्षी कलिंगडमध्ये भरपूर सेटिंग झाली होती आणि 1 एकरमध्ये 24 ते 25 टन एक नंबर माल काढला होता प्लॉटमध्ये. 1 नंबर 24 ते 25 टन. तुझे वडील आहे माझ्यासोबत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. शंकर दत्तात्रय नेवगे. काय वाटलं, चिरंजीवनी डॉक्टर किसानची निवड केली, द्राक्षामध्ये असेल, तुमचं कलिंगड खरबूजमध्ये असेल, आणि खरंच चिरंजीवनी तुम्हाला सांगितलं, तुमच्या मुलाने सांगितलं सागरनी, की डॉक्टर किसानचे वेळापत्रक घेऊन कुठंतरी खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ होते, हे सत्यात उतरलं का नाही उतरलं? उतरलं एकदम. म्हणजे त्याला म्हणलं सरांचं मार्गदर्शन घेत जाय. एकदम आपला मागच्या वर्षी 25 ते 30 टन माल निघाला होता, आता पण त्यांचंच मार्गदर्शन घ्यायचंय. काय वाटतं, आता घेतलं, या वर्षी तर वातावरण गेल्या वर्षीपेक्षा खराब आहे, जास्त खराब असून पण आपल्याला सेटिंग चांगली झाली तुमच्या मार्गदर्शनाखाली, सगळं व्यवस्थित आहे. आणि आपला अनुष्काचा प्लॉट कसा आहे आता? अनुष्काचा प्लॉट पण एकदम सुंदर आहे. तिथं पण डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं. सागर, काय बोलायचंय तुला? बोल बोल. अनुष्काच्या प्लॉट मध्ये आपलं 10 ते 15 टन माल निघाला यावर्षी. अरे वा, दुसऱ्या वर्षाच. आणि या वर्ष जर बघितलं तर खूप खडतर वर्ष आहे द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यानंतर आपण बघतोय सातत्याने ढगाळ हवामान, येणारा पाऊस, या सगळ्या गोष्टींमधून मित्रांनो आपण या ठिकाणी खाली दाखव रे दादा, इथं बघ, सेटिंग दाखव, दाखव पुढं, दाखव पुढं, ये ना एकाच जागी. काय दाखवतो रे? आपले अजितदादा आपल्या सगळ्यांमधून निघून गेले. मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापासून तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ मिळाला नाही. एक दुःखामध्ये स्वतः डॉक्टर किसानच्या माध्यमातून आमची संपूर्ण टीम त्या ठिकाणी होती. एक पडखर बोलणारा वक्ता, आणि मला देखील त्यांनी बऱ्याचशा संकल्पना त्या ठिकाणी दिल्या, बरेचसे सल्ले दिले की बोलायचं तर खरं बोलायचं, जे होईल आपल्याकडून ते बोलायचं. म्हणून याला सांगत होतो का अरे दाखव ना, एवढं सेटिंग आहे, काय दाखवायला काय अडचण आहे आपल्याला? जर शेतकऱ्यांनी काम केलं, तुमचं म्हणणं आहे सगळीकडे जास्त आहे, पण मला कुठंतरी काय आपल्याला वाहवा करायची नाही का? एका झाडाला सेटिंग आहे आणि दुसऱ्या झाडाला नाही, ते नाही आपल्याला दाखवायचं. हा, तुम्ही बोलताय त्याला जास्त आहे, ठीक आहे. आमचा कॅमेरामॅन थोडासा चुकीचा असेल, त्याला बदलायचं का नाही बदलायचं ते आम्ही ठरवू. कारण काही गोष्टी शेतकरी बांधवांना, आपला व्हिडिओचा विषय आहे की कलिंगड असेल, खरबूज असेल, सेटिंग चांगलं झालंय, आपल्याला फळाचा आकार वाढवायचा आहे आणि सध्याच्या ढगाळ हवामानामध्ये क्रॅकिंग येऊ द्यायचं नाहीये. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना कलिंगडमध्ये, कारण आपण जर बघितलं की खरबूजमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सेटिंगची अडचण येत नाही, पण तिथं क्रॅकिंगची अडचण येते, साईज होत नाही. त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला 1-2 वाक्यामध्ये 2-3 मिनिटांमध्ये सांगतो की जिथं जिथं टरबूजमध्ये सेटिंगला बऱ्याचशा शेतकऱ्यांची अडचण अशी आहे की टरबूज सेटिंग होते पण फळाचा आकार हा ओबडधोबड होतोय, सरळ लंबागोल, म्हणजे असा लांब सटक होतोय काकडीसारखा, त्याला पूर्ण गोल झालं पाहिजे आणि त्याचं वजन 5-6 किलो आपल्याला त्या ठिकाणी सिम्बा सारखी व्हरायटी असेल, बाहुबली असेल, इतरही टार्झन सारखी व्हरायटी असेल, तिथं अडचणी येतात. तिथं आपल्याला या ढगाळ हवामानामध्ये थ्रिप्स कंट्रोल करणं गरजेचं आहे, भुरी डावणी कंट्रोल करणं गरजेचं आहे सेटिंगसाठी. तिथं तुम्हाला सेटिंग सुरू होताना मिरॅविड्यू 100 मिली, सिमोडी 200 मिली असं सेटिंग झालेलं आहे. हे फळं तुम्हाला दिसत आहे, हे जे फळं दिसत आहे याचं वजन आपल्याला 1.5 किलो पर्यंत मिळवायचं आहे खरबूजचं. हे जे फळं दिसत आहे याचं वजन आपल्याला 1.5 किलो पर्यंत मिळवायचं आहे. तिथं तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 4 किलो गुळ, हे ऍप्लिकेशन तुमचं या प्लॉटला झालेलं असेल, द्यायचंय. काल आलंय ना शेड्यूल? मग तुम्हाला चांगला अनुभव आहे की हे शेड्यूल आल्यानंतर किंवा आतापर्यंत आलेलं शेड्यूल, गेल्या वर्षी, त्याच्या पाठीमागच्या वर्षी शेड्यूल जर व्यवस्थित फॉलो केलं तर रिझल्ट 100% येतात का? 100% मिळत. तर मित्रांनो, तेच गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला चांगलं
उत्पादन घेत असताना आपला उत्पादन खर्च कमी ठेवत असताना नीट लक्षात घ्या. असं सेटिंग असेल, फळाचा आकार खरबूजचा जर 500 ग्रॅम 700 ग्रॅम असेल तिथं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो त्या ठिकाणी गूळ आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी हे एक माध्यम त्या ठिकाणी वापरायचंय. 24 तास भिजून घ्यायचंय. ते दिल्यानंतर वरतून फवारणीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय, पानं पण आपल्याला शेवटपर्यंत टिकले पाहिजे. त्याचप्रमाणे फळाची साईज सातत्याने वाढली पाहिजे. फळामध्ये चांगला गर भरला पाहिजे. फळामध्ये चांगली शुगर आली पाहिजे, जेणेकरून वजन चांगलं मिळालं पाहिजे. जशी स्लरी द्याल तिथून 9व्या-10व्या दिवशी तुम्हाला एकरी 1 लिटर शुगर स्टार 5 किलो PMS देऊन घ्यायचंय. आणि फवारणी आपण जास्त करू शकत नाही टरबूज खरबूजमध्ये, कारण चालताच येत नाही, वेली सगळ्या पसरलेल्या असतात. अशा वेळेस आपल्याला सेटिंग पर्यंत चांगल्या फवारण्या त्या ठिकाणी कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, मधमाशांची संख्या आपल्याला उपलब्ध ठेवताना जसंही सेटिंग कुठंतरी फुलं लागतायत त्यावेळेस ताक 5 लिटर, गूळ 3 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम हे 4 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या त्या ठिकाणी करून घेतल्या पाहिजे. चांगली वेलीची वाढ झाली, चांगलं सेटिंग झालं, चांगल्या फळाची सेटिंग आपल्याला झालेली आहे, चांगल्या फळाचं वजन मिळवायचंय. पहिलं ऍप्लिकेशन आपण त्या ठिकाणी फळाची साईज आपल्याला लिंबू आकाराच्या पुढे गेलेली आहे. नारळ छोटंसं दिसतं तशा पद्धतीमध्ये फळं तुम्हाला दिसत आहेत. त्यावेळेस मी जी स्लरी सांगितली तिथून 10 दिवसाने तुम्हाला एकरी 1 लिटर शुगर स्टार 5 किलो PMS अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला शेवटचं ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं. चांगल्या फळांचा वजन आपल्याला, आणि जर फळमाशी डंक मारते आपल्याला त्या ठिकाणी फळमाशीचे ट्रॅपर्स लावून घेणं गरजेचं आहे. फवारण्या त्या ठिकाणी कीटकनाशकच्या कमी करून चांगलं बाजारामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कमीत कमी पेस्टिसाइड वापरलेलं फळ आपल्याला बाजारात पाठवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून आपण जे उत्पादन करतोय आणि आपल्या उत्पादनात जे शेतकरी म्हणजे त्या ठिकाणी जे उत्पादक आपण उत्पादन केलं आणि जे ग्राहक आहे, जे फळं खाणार आहेत, त्यांना थोडीशी चव चांगली कशी येईल याचा विचार जर आपण सातत्याने करत राहिलो तर शेतकरी बांधवांनो, आपण त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं याचं समाधान आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. 2 पैसे कमी मिळतील, पण 2 पैसे कमी मिळत असताना उत्पादन खर्च देखील तितकाच कमी ठेवून जमिनीची सुपीकता, जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला कसा टिकून ठेवता येईल, जेणेकरून पुढचं पीक लावल्यानंतर आपल्याला उत्पादन खर्च अजून कसा कमी करता येऊन चांगलं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी कसं घेता येईल, त्या संदर्भामध्ये टरबूज असेल, कलिंगड असेल, इतर मिरची पीक असेल, डाळिंब असेल, तुमचं द्राक्ष शेती असेल, या सगळ्या उत्पादनामध्ये आपण जर इथं बघितलं आता हे मोहरीचं पीक तुम्हाला फुलं आलेले दिसत आहेत. हे का आपण त्या ठिकाणी केलेलं आहे की जेणेकरून परागीभवन आणि मधमाशांच्या संख्या आपल्याला त्या ठिकाणी कशा जास्तीत जास्त मिळतील, आणि जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी सेटिंगसाठी कमीत कमी फवारण्या, कमीत कमी त्या ठिकाणी ड्रिपचे ॲप्लिकेशन देणं त्या ठिकाणी गरजेचं राहील. आणि त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला. कलिंगड आणि टरबूज असेल, खरबूज असेल, इथं आपल्याला चांगलं सेटिंग करून फळांचा आकार, फळामध्ये चांगला गर, फळाचा आकर्षक रंग बनवण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला पहिलं आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.